वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरमेकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रं सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय संबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवनसिद्धदेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुम्। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की जय। ग्रामदैवत भगवान की जय। महामृत्युंजयेश्वर महादेव की जय। श्री महालक्ष्मी माता की जय। श्री दक्षिणमुखी हनुमान महाराज की जय। स्वामी समर्थ महाराज की जय। श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु महादेव शिवाचार्य महाराज की जय। सब शिवाचार्य महाराज की जय। शिवयोगी संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। सब साधु संत महाराज की जय। क्रांति सूर्य जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। वीर वैरागिणी अक्का महादेवी माता की जय। सब संतन की जय। हर हर महादेव। भारत माता की जय। वंदे मातरम। मानव धर्माचा विजय असो। धर्मानेच विश्वाला शांती मिळते। गौ माता की जय। सरस्वती माता
माता की जय। अपने अपने माता पिता की जय। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। सर्वांनी एका तालामध्ये एका स्वरामध्ये हाताने टाळी आणि पंचाक्षरी महामंत्रामध्ये तल्लीन व्हायचं आहे। प्यार से बोलिए नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 एक टाळी जय भोले सर्वांनी एक टाळी वाजवा। जय भोले जय भोले सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशल्यमल्लिकार्जुनम् उज्जयिनीय महाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम् नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय परल्यं वैजनाथञ्च डाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय वाराणस्यातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रात्पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 नमः शिवाय ओम हाथ पट्टी
टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. जय हो. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. शिव शिव बोलो नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. आम्ही ऐकलं होतं पुणे तिथं काय उणे. त्यामुळं पुण्यामध्ये सुद्धा शिवभक्तीचा जागर होतो हे आम्ही फक्त फोनवरती यूट्यूबवरती ऐकलं होतं. आज प्रत्यक्ष पाहायला मिळतं आहे, याच्यापेक्षा मोठा आनंद नाही. फक्त जसं घरातून येताना तुमचं भोजन झालेलं आहे तसंच मुखानं भगवंताचं भजन झालं पाहिजे. कैलासापर्यंत त्या भगवान शिवाला आपला आवाज पोचला पाहिजे. अशा पद्धतीचं भजन आपलं असलं पाहिजे. प्यार से बोलिए नमः शिवाय ओम नमः शिवाय. नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. शिव शिव बोलो नमः शिवाय. जय हो. नमः शिवाय हो नमः शिवाय नमः शिवाय पार्वती पतये शिव हर हर. शिव महापुराण भगवान की. श्री महामृत्युंजयेश्वर भगवान की. हर हर. अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून नांदेड सिटी पुणे ग्रामाचे ग्रामदैवत भगवान श्री महामृत्युंजयेश्वर महादेव यासह श्री स्वामी समर्थ महाराज, श्री महालक्ष्मी करवीर निवासी माता, श्री दक्षिणमुखी हनुमान यासह पुण्यनगरीतील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु षटस्थल ब्रह्मी 108 डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महास्वामीजींच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली सद्गुरु महादेव शिवाचार्य गुरुमाऊलीसह आंध्र महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीसह श्री संत ज्ञानेश्वर माऊलीसह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून 12व्या शतकामध्ये ज्यांनी क्रांती केली असे क्रांती सूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून तीर्थक्षेत्र पुण्यक्षेत्र शिवक्षेत्र नांदेड सिटी
पुणे या परमपुण्यभूमीमध्ये आजच्या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त, माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेला प्रारंभ करीत असताना प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला श्रावण मासानिमित्त अखंड शिवनाम सप्ताह, ग्रंथराज शिवलीलामृत पारायण सोहळा व भव्य दिव्य शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा शिवक्षेत्र नांदेड सिटी पुणे, वर्ष दुसरे, दिवस पहिला। सर्व नांदेड सिटी ग्रामस्थ तथा लिंगायत परिवार मंडळाच्या वतीनं आयोजित पवित्र श्रावण महिन्यामध्ये या शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्व लिंगायत परिवार सप्ताह समितीसह त्यांना सहकार्य करत असलेली सर्व परिचित अपरिचित सद्भक्त मंडळी व आजच्या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त, आपणा सर्वांचं व लिंगायत परिवार सर्व सप्ताह समितींचं आजच्या प्रथम दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आपणा सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देव अशी मंगल कामना करून आजच्या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेला आपण प्रारंभ करीत आहोत। गेल्या अनेक वर्षापासून आपण हे भक्तीचं ज्ञान ऐकत आहात। पुणे म्हणजे भक्तीचं माहेरघर, संतांचं माहेरघर म्हणून ओळख आहे। आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर। आपल्या पुणे शेजारी आळंदी ही परमपुण्यभूमी आहे, जिथे संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाच्या पाया रचनेला सुरुवात केलेली आहे। पण ज्यावेळेस संत ज्ञानेश्वर माऊलींनी या वारकरी संप्रदायाचा पाया निश्चित करण्याचा निश्चय केला, त्यावेळेस संत ज्ञानेश्वर माऊलींनी देखील अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिवाचा आधार घेतलेला आहे। आळंदीमध्ये सुद्धा भगवान शिवाचं त्या ठिकाणी दिव्य सानिध्य आहे। आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर। श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचं आराध्य दैवत जर कोण असेल तर तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा आहे। म्हणजे ज्या ज्या वेळेस या तिन्ही लोकांमध्ये दैवत्व प्राप्त करून घेण्याची संधी आली, संतत्व प्राप्त करून घेण्याची संधी आली, त्यावेळेस एकमेव मार्ग म्हणजे भगवान शिव परमात्मा आहे। दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला हे खूप मोठं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे। सुख दुःख वाट्याला येणं, जन्म मृत्यू वाट्याला येणं, शिवकथा ऐकणं सांगणं हे वाट्याला येणं, याच्यामध्ये फरक काय आहे हे लक्षपूर्वक ऐका। सुख दुख मिलना भाग्य की बात है, सुख दुख मिलना भाग्य की बात है। इस पवित्र शिवनाम के दरबार में कथा सुनना और सुनाना सौभाग्य की बात है, सौभाग्य की बात है, सौभाग्य की बात है। भाग्य मिळणं वेगळं आणि सौभाग्य मिळणं वेगळं। भाग्य मिळतं आणि निघून जातं, पण एकदा जर माणसाच्या जीवनामध्ये सौभाग्य प्राप्त झालं तर ते अनंत काळ टिकणारं सौभाग्य आपल्याला प्राप्त होतं। आणि ते भाग्य या पवित्र श्रावण महिन्यामध्ये लिंगायत समाज बांधवांनी आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे। श्रावण आणि श्रवण दुग्ध शर्करा योग आहे। एकीकडे श्रावण महिना आहे आणि एकीकडे श्रवण घडत आहे। तुमच्या माझ्यासारखा भाग्यशाली या जगाच्या पाठीवर कुणी नसणार आहे। आणि ते सौभाग्य आपल्याला या पवित्र नांदेड सिटी स्वामी समर्थांच्या, महामृत्युंजय महादेवांच्या, महालक्ष्मी मातांच्या, पवनसुत हनुमंतांच्या या पवित्र दरबारामध्ये प्राप्त झालेला आहे।
आपण दिवसेंदिवस भगवान शिवाच्या लीला श्रवण करणार आहोत. इथं बसलेल्या श्रोत्यांना एखादा छोटा प्रश्न विचारावा की आपण जन्माला आल्यानंतर अपेक्षा कशाची करतो? आई समोर बसलेली आई साहेब, जन्माला आल्यानंतर आपल्याला अपेक्षा कशाची आहे? काय मिळावं वाटतं? बरोबर आहे, आपण म्हणताय ते बरोबर आहे. जन्माला आल्यानंतर आपल्याला सुख मिळावं, आपलं कल्याण व्हावं वाटतं की नाही सगळ्यांना? आणि आपण मेल्यानंतर मृत्यूनंतर काय मिळावी वाटते आपल्याला? काय मिळावी वाटते? मुक्ती मिळावी वाटते. जन्माला आल्यानंतर कल्याण व्हावं आणि मृत्यूनंतर मुक्ती मिळावी असं प्रत्येकाला वाटतं की नाही? तर आपण आजपर्यंत अनेकशा शिवमहापुराण कथा ऐकलेल्या आहेत, अनेक कीर्तनं ऐकलेल्या आहेत, अनेक पारायणाचं अध्ययन केलेलं आहे. इथं बसलेल्यापैकी एकाही श्रोत्याने शिव या शब्दाचे शास्त्रीय 2 अर्थ सांगावे आणि कुमार सागर महाराजांचं शिवकथेचं पॉकेट तुम्हाला मिळावं. कुणीही सांगावं. शिव या शब्दाचे शास्त्रीय 2 अर्थ आहेत. कुणीही सांगावं. इथं बसलेल्या श्रोत्यापैकी कोणीही एका श्रोत्यानं उठावं आणि या शिव या शब्दाचे 2 शास्त्रीय अर्थ सांगावे. सांगता येतील? तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला जर सगळं माहीत असतं तर आम्ही तुमची कथा ऐकायला का बरे आलो असतो? तुम्ही सांगायला आलात, आम्ही ऐकायला आलो, आहे की नाही? तर शिव महापुराण कथेच्या पहिल्या अध्यायाच्या माध्यमातून शिव या शब्दाचे शास्त्रीय 2 अर्थ सांगितलेले आहेत. पहिला आहे कल्याण आणि दुसरा आहे मुक्ती, आहे की नाही? आपुले कल्याण व्हावे ज्यांचे चित्ती, त्याने शिवाप्रती शरण जावे. शिवपाठामध्ये शिवदास माऊली अभंगाच्या माध्यमातून सांगू लागलेले आहे. ज्या जीवाला कल्याणाची प्राप्ती करून घ्यायची आहे, ज्या जीवाला अक्षय सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्या जीवानं भगवान शिवाची आराधना करावं. मृत्यूनंतर मुक्ती मिळण्याचा अधिकार ज्या जीवाला प्राप्त व्हावा असं वाटतोय, शिवपाठ करा, शिवपाठ करा, 84चा फेरा चुके नाही. भगवान शिवाची आराधना केल्यानंतर मनुष्य जीवाला कल्याणही मिळतं आणि मुक्तीचा अधिकारही प्राप्त होतो. इथं बसलेल्या किती सद्भक्तांना संत शिरोमणी मन्मथ माऊलींची ओळख आहे? हातवरी करून सांगा. संत शिरोमणी मन्मथ माऊलींची किती सद्भक्तांना ओळख आहे? ठीक आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींची किती जणांना ओळख आहे? हातवरी करा. बघा, हाच फरक आहे. हाच फरक आहे शिवभक्तीचा आणि वारकरी संप्रदायाच्या भक्तीचा. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणजे सगळ्यांना माहीत आहे, पण संत शिरोमणी मन्मथ माऊली मात्र मोजक्याच शिवभक्तांना माहिती आहे. ही मोठी शोकांतिका आहे. त्याच्या पाठीमागचं कारण आहे आपली भक्ती अजून झोपी गेलेली आहे. निजू नका जागा जागा, पुढे आहे बहुदगा. संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी या शिवभक्तांना जाग करण्याचं काम केलं. अहो, जसं आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतलेली आहे, तसंच बीड जिल्ह्यामध्ये कपिलधार या तीर्थक्षेत्रामध्ये दऱ्याखोऱ्यामध्ये संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी समाधी घेतलेली आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचा प्रचार केला, संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी शिव संप्रदायाचा प्रचार केला. संत शिरोमणी मन्मथ माऊली म्हणजे कार्तिक स्वामींचा दुसरा अवतार, भगवान शिवाचा पुत्र कार्तिक स्वामी. तो इतिहास आपण 5व्या-6व्या दिवसाच्या कथेमध्ये ऐकणार आहोत की कोणत्या कारणास्तव कार्तिक स्वामींनी कलियुगामध्ये मन्मथ या नावाने जन्म घेतला. मन्मथ माऊलींचा अवतार घेऊन शिवभक्तीचा प्रचार प्रसार केला. पहा, या मानवी जीवनामध्ये मनुष्य जीवाला कल्याण आणि मुक्ती मिळावी वाटते, बरोबर आहे? मग या कल्याण आणि मुक्ती मिळण्याचं मागणं आपण देवाकडे अजिबात मागायचं नाही. देवा, मला कल्याण व्हावं, मला सुख मिळावं, मला मुक्ती मिळावी, हे देवाकडे तुम्ही अजिबात मागू नका. संत शिरोमणी मन्मथ माऊलींना देखील भगवान शिवाची भेट झाली आणि संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी देवाकडे कल्याण आणि मुक्ती नाही मागितली, बरं का? लक्षपूर्वक ऐका. संतांना देवाची प्राप्ती झाली त्यावेळेस देवांनी संतांना प्रश्न विचारला, तुम्हाला काय हवंय ते मागून घ्या. त्यावेळेस संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी
देवाकडे मागता आलं असतं कल्याण, सुख आणि मुक्ती. पण मन्मथ माऊलींनी देवाकडे कल्याण आणि मुक्ती नाही मागितली, तर कल्याण आणि मुक्तीचं साधन देवाकडे मागितलं. आणि ते साधन कोणतं आहे होतं? गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, 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 गुरु आणि लिंग जंगमाची सेवा. ओ देई मज देवा जन्मोजन्मी, हो देई मज देवा जन्मोजन्मी, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, 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 जंगमाची सेवा, जंगमाची सेवा. नमः पार्वतीपते शिव हर 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 हर. गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, देई मज देवा जन्मोजन्मी. संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी देवाकडे एक मागणं मागितलं, कल्याण आणि मुक्ती नाही मागितली. कल्याण आणि मुक्ती मिळण्याचं साधन देवाकडे मागितलं. गुरु लिंग जंगमाची सेवा ज्यावेळेस या मनुष्य जीवाच्या हातून घडेल, त्यावेळेस न मागता या मनुष्य जीवाला कल्याणाची प्राप्ती होणार आहे, आणि न मागता या मनुष्य जीवाला मृत्यूनंतर मुक्तीचा अधिकार प्राप्त होणार आहे. गुरु लिंग जंगम यांची सेवा जन्मोजन्मी मिळावी हे मागणं मन्मथ माऊलींचं होतं. तेच मागणं आपण आपल्या जीवनामध्ये मागणं गरजेचं आहे. जिसके जीवन में गुरु नहीं उसका जीवन शुरू नहीं म्हणतात. म्हणून जीवनामध्ये वीरशैव लिंगायत धर्मामध्ये वयाच्या कितव्या वर्षी इष्टलिंग दीक्षा सांगितलेली आहे हो? कितव्या? इकडं पाठीमाग कुणी सांगितलं असं? कुणी सांगितलंय? महाराज तुम्ही सांगितलं नाही ना? कुणी सांगितलं 5व्या वर्षी दीक्षा आहे? वीरशैव लिंगायत धर्मामध्ये शास्त्राभ्यासाप्रमाणे 8व्या वर्षी इष्टलिंग दीक्षा सांगितलेली आहे. 5 आणि 3 8. 8व्याच वर्षी का सांगितली त्याच्या पाठीमागचं शास्त्र आहे. ज्यावेळेस आपण गुरुकडून इष्टलिंग घेऊ त्यावेळेस आपल्याला गुरु लिंग जंगम शेवटच्या क्षणापर्यंत आठवा याच्यासाठी 8व्या वर्षी दीक्षा सांगितलेली आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही वयाच्या 8व्या वर्षी दीक्षा संस्कार प्राप्त कराल त्यावेळेस भगवान शिवच्या आशीर्वाद रूपी कल्याण आणि मुक्तीच्या अधिकाराला प्राप्त व्हाल. तुम्ही आम्ही खूप सौभाग्यशाली आहोत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्म्याचं वाङ्मय आपण या पवित्र श्रावण महिन्यामध्ये श्रवण करणार आहोत. आज पहिल्या दिवशी शिव महापुराण कथेमध्ये आपण या शिव महापुराण कथेचा परिचय, या शिव महापुराण कथा श्रवणाचे नियम आपण श्रवण करणार आहोत. ही कथा श्रवण करणं म्हणजे सुद्धा एक व्रत आहे. जसं तुम्ही 16 सोमवारचं व्रत करता, श्रावणातल्या सोमवारचं व्रत करता, वरदा शंकराचं व्रत करता, त्याच पद्धतीने ही कथा ऐकणं सुद्धा एक व्रत आहे म्हणून सांगितलेलं आहे.
मग ही शिवकथा श्रवण करत असताना कोणत्या नियमावलीनं श्रवण केली पाहिजे याबद्दलची माहिती भगवान शिव परमात्म्याने आपल्याला या पहिल्या अध्यायाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेली आहे. परमार्थ आणि संसार याचा जर विचार करायला गेला, परमार्थ कोणाला म्हणावं आणि संसार कोणाला म्हणावं, लक्षपूर्वक ऐका. बायकोच्या सुखासाठी माहेरी जावं लागतं, त्याला संसार म्हणतात बरं का. बायकोच्या आनंदासाठी माहेरी जावं लागतं, त्याला संसार म्हणतात. आणि आपल्या नांदेड सिटीमध्ये महामृत्युंजयेश्वर मंदिरामध्ये शिवकथा हे आहे हे ऐकल्यावर हातातली सगळी कामं बाजूला टाकून इथं येणं याला परमार्थ म्हणतात, याला परमार्थ म्हणतात, याला परमार्थ म्हणतात. संसार वेगळा आणि परमार्थ वेगळा. जे सद्भक्त या ठिकाणी हातातली कामं टाकून बाजूला आले यालाच परमार्थाचं लक्षण म्हटलेलं आहे. ही वेळ पुन्हा आपल्याला येणार नाही, वेळ बदलते. या लागी तुम्हाला सांगतो ही सोय गेली घडी नये परतोनी म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून डोंट वेस्ट युअर टाइम म्हणून सांगितलेलं आहे. टाइम इज मनी आहे. जीवनामध्ये टाइम खूप आपल्याला या ठिकाणी कशासाठी मिळालेला आहे. जन्म आली या तू करीबा स्वहित दारा पुत्र कामा. या जन्माला आल्याचं स्वहित साधण्यासाठी मिळालेला नरदेह आहे. भगवान शिवाच्या कथा ऐकून जीवनातल्या व्यथा दूर करण्यासाठी आपल्याला भगवान शिवाच्या कथा काया वाच्या मनाने आपल्याला श्रवण करायचे आहे. ज्यांच्या घालवायच्या आहेत जीवनातील वाईट व्यथा त्यांनी ऐकायच्या आहेत भगवान शिवाच्या कथा म्हणून सांगितलेलं आहे. युगाचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता असणार हे कलियुग. कल्पाच्या सुरुवातीला कृतायुगामध्ये या मनुष्य जीवाच्या उद्धारासाठी भगवान शिवाने या कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. कथी आहे कृतायुगामध्ये या जगाच्या पाठीवर हे शिव महापुराण भगवान शिवाने पहिल्यांदा कोणाला सांगितलं हो? कोणाला सांगितलं? सागर महाराजांना सांगितलं का? नाही. या जगाच्या पाठीवर पहिल्यांदा हे शिवपुराण भगवान शिवाने आपल्या स्वमुखातून आपल्या जवळ असणारा पियी असणारा नंदी महाराजांना ही कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. भगवान शिवाच्या जवळ राहणारा नंदीगणाला ही कथा सांगायला सुरुवात केली आणि माता पार्वतीनं ऐकायला सुरुवात केली. जे जे आपण अशी ठावे ते ते इतराशी सांगावे. जेवढं आपल्याला ज्ञान चांगलं माहीत आहे तेवढं आपण इतरांना देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण ज्ञान दिल्यानं वाढतं आणि ठेवून घेतल्यानं जळतं म्हणून सांगितलेलं आहे. नंदी महाराजांनी या शिव महापुराण कथेचं विस्तृत विवेचन आपल्या जीवनामध्ये श्रवण केलं आणि या कथा पुढे महर्षी वेद व्यास ऋषींना सांगितलेले आहे. महर्षी ऋषींनी सुद्धा या शिव महापुराण कथेचं श्रवण केलेलं आहे आणि पुढे या कथा आपल्या जवळ न ठेवून घेता सूत पुराणिक महाराजांना सांगितलेल्या आहे. सूत पुराणिक महाराजांनी या कथा या कलियुगामध्ये सर्व शिवभक्तांना या शिव महापुराण कथेचं ज्ञान देण्यासाठी प्रयागराज या ठिकाणी, प्रयागराज किती जणांना माहिती आहे? सगळ्यांना माहिती आहे. सगळेजण जाऊन आले. महाकुंभमेळा पर्वकाळ संपन्न झाला. गंगा, यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमाच्या तटावर वसलेलं म्हणजेच प्रयागराज तीर्थक्षेत्र आहे. सर्व तीर्थाचा राजा म्हणून या प्रयागराजाची ओळख आहे. त्याच प्रयागराजामध्ये कलियुगाच्या सुरुवातीला तुमच्या माझ्यासारख्या हजारो शिवभक्तांना समोर बसून सूत पुराणिकांनी या शिवकथा सांगायला सुरुवात केलेल्या आहेत. तिथून ते आजपर्यंत या कथा आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. पाहूया सूत पुराणिक महाराज या शिव महापुराण कथेचा परिचय कशा प्रकारे देत आहे. सूत पुराणिक महाराजांनी या कथेचं विश्लेषण करत असताना यामध्ये 24,000 श्लोक, 12 संहिता सांगितलेल्या आहेत. एक एक शब्द भगवान शिवाचं वाङ्मय आहे. साधारण पुस्तकाचे लेखक अनेक जण असू शकतात, पण या शिव महापुराण ग्रंथाचा लेखक अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा आहे. या 24,000 श्लोकाचं माध्यम
या 12 संयुतेचं माध्यम हे ज्ञानाचं भांडार म्हणून सांगितलेलं आहे. जो भक्त काया वाच्या मनाने ही कथा ऐकतो त्याच्या जीवनातील व्यथा दूर होऊन त्या जीवाला परमानंदाची आणि अक्षय सुखाची प्राप्ती होते म्हणून सांगितलेलं आहे. आता अक्षय सुख म्हणजे नेमकं काय? साधारण सुख वेगळं आणि अक्षय सुख वेगळं. आमचे कल्याणी आप्पा आरती करून घराकडे जाताना कल्याणी आप्पाला रात्रीचे जाताना 1 लाख रुपयाची बॅग सापडावी. किती रुपयाची? 1 लाख रुपयाची भरलेली बॅग सापडावी. कल्याणी आप्पालाच बरं का. आप्पा एवढं आनंदित व्हावं आप्पांनी पाठीमागे वळून सुद्धा नाही पाहावं. एवढा आनंद झाला. कधी एकदा घरी जाईल आणि कधी एकदा ही 1 लाख रुपयाची बॅग आपल्या तिजोरीमध्ये ठेवी. आनंदामध्ये घरी गेले, तिजोरीमध्ये बॅग टाकली, आनंदामध्ये झोपी गेली. पण प्रसंग असा आहे, त्याच रात्री एखादा चोर यावा, तिजोरी फोडून ती 1 लाख रुपये घेऊन जावे. सकाळी सकाळी पुन्हा आप्पा उठावे, तिजोरीच्या जवळ जावे आणि त्यांनी तिजोरी उघडून पाहावी तर काय? तिजोरीमध्ये 1 लाख रुपये नाही. अरे देवा! मग मात्र कपाळाला हात लावला. अरे देवा, आम्ही तुझं काय वाटोळं केलं होतं? रात्री 1 लाख रुपये दिले आणि सकाळी हिसकावून घेतले. याला म्हणतात साधारण सुख. रात्री मिळतं, सकाळी निघून जातं, सकाळी मिळतं, रात्री निघून जातं. पण अक्षय सुख असं सुख आहे, ज्या जीवाला एकदा जर प्राप्त झालं तर ते आपल्यापासून कुणी हिसकावून घेऊ शकत नाही. ते कधी संपत नाही आणि ते कधी नष्ट होत नाही. आणि ते अक्षय सुख, ते अक्षय ज्ञानाची प्राप्ती या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला या ठिकाणी होणार आहे. आणि त्या अक्षय सुखाच्या प्राप्तीसाठी केलेला अट्टहास म्हणजे पवित्र श्रावण महिन्यामध्ये केलेला अट्टहास म्हणजे ही शिव महापुराण कथा आहे. प्रथम दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये महर्षी वेदव्यास यांनी रचलेला हा शिव महापुराण ग्रंथ सूत पुराणिक महाराज आपल्या समोर प्रकट करत असताना पहिला दिवस म्हणून आपण अनेक देवी देवतांना या ठिकाणी श्लोकाच्या माध्यमातून नमन करून आपण या शिव महापुराण कथेमध्ये प्रवेश करणार आहोत. आजपर्यंत आपण गणपतीचा श्लोक ऐकला, भगवान शिवाचा श्लोक ऐकला, माता देवीचा श्लोक ऐकला, पवनसुत हनुमंतरायाचा श्लोक ऐकला. पण त्या श्लोकाचा अर्थ आजपर्यंत आपल्याला समजला नाही आणि त्याचा अर्थ आपल्याला कोणी सांगितला नाही. पण शिव महापुराण कथेच्या पहिल्या अध्यायाच्या माध्यमातून आपण अनेक देवी देवतांना नमन करून आपण या श्लोकाचा अर्थ या ठिकाणी श्रवण करणार आहोत. प्रथमतः आपण सूत पुराणिक महाराज ज्या पद्धतीनं देवी देवतांना वंदन करत आहेत, सर्वांनी मिळून आपण प्रथम श्री गणेशाला या ठिकाणी वंदन करूया. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या श्लोकाचा अर्थ असा आहे, वाईट मार्गाने आचरण करणाऱ्यांना सरळ मार्गावर आणणाऱ्या, विशाल शरीर असलेल्या, कोटी सूर्याची प्रभा लाभलेल्या हे देवा श्री गणेशा, माझी सर्व कार्य नेहमीप्रमाणे निर्विघ्नपणे पार पडू दे अशी माझी व सर्व भक्तांची तुला विनंती आहे. म्हणून माझा व सर्व भक्तांचा तुला साष्टांग नमस्कार असो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. पुढे आपण अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिवाला वंदन करणार आहोत. ओम त्रैलोक्य संपदा लेख्य समुल्लेखन भित्तये सचितानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. या श्लोकाचा अर्थ असा सांगितलेला आहे, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे 3 लोक म्हणजे त्रैलोक्य आहेत. या त्रैलोक्याचे आणि त्याच्या वैभवाचे म्हणजे सर्व चराचर सृष्टीचे अधिपती भगवान शिव परमात्मा आहेत. अशा अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्म्याला माझा व सर्व सद्भक्तांचा साष्टांग नमस्कार असो अशी विनंती केलेली आहे. पुढे सूत पुराणिक महाराज अंबा भवानी मातेला नमस्कार करू लागलेले आहे. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायणी नमोस्तुते. या श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे. सर्व मंगलमय गोष्टीतील मांगल्य रूप, कल्याणदायिनी, सर्व इष्ट फळ देणाऱ्या, शरणांगतास आश्रय देणाऱ्या त्रिनयनी गौरी नारायणी, तुला माझा व या सर्व सद्भक्तांचा साष्टांग नमस्कार असो, अशी विनंती या ठिकाणी केलेली आहे. पुढे दुर्गा देवीला आपण नमन करूया. ओम शरणागतीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी नारायणी नमोस्तुते. या श्लोकाचा अर्थ असा सांगितलेला आहे. शरण आलेल्या दीनदुबळ्यांना तारण्यास तत्पर असलेल्या, सकल विश्वाचा ताप दूर करणाऱ्या हे देवी नारायणी दुर्गे, तुला माझा व या सर्व सद्भक्तांचा साष्टांग नमस्कार असो. पुढे या ठिकाणी आपण गुरुला नमस्कार करणार आहोत. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या श्लोकाचा अर्थ असा सांगितलेला आहे. गुरु हे प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू आणि शिव आहेत. ते साक्षात परब्रह्मच आहेत. अशा श्री गुरूंना माझा व या सर्व सद्भक्तांचा साष्टांग नमस्कार असो. पुढे श्री गुरु आणि साधू संतांना आपण नमस्कार करूया. ओम अखंड मंडलाकारं व्याप्तयेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. या श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे. अखंड मंडलाकार सृष्टीला व्यापून ज्यांनी आम्हाला त्यांच्या चरणाशी घेतलेले आहे, अशा साधू संतांना माझा व या सर्व सद्भक्तांचा साष्टांग नमस्कार असो, अशी विनंती केलेली आहे. पुढे पवनसुत हनुमंतरायाला आपण या ठिकाणी श्लोकाच्या माध्यमातून नमन करूया. ओम मनोजवं मारुतं तुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरं युतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. या श्लोकाचा अर्थ असा आहे. मनाप्रमाणे वेगाने धावणाऱ्या, वायूप्रमाणे गती असलेल्या, इंद्रियाचे दमन केलेल्या, बुद्धिमतामध्ये सर्वात श्रेष्ठ असलेल्या वानरसेनेतील मुख्य वायुपुत्र श्रीरामदूत मारुतीला माझा व या सर्व सद्भक्तांचा साष्टांग नमस्कार अशी विनंती केलेली आहे. पुढे ज्या महर्षी वेद व्यास ऋषींनी या शिव महापुराण ग्रंथाचं विस्तृत विवेचन केलेलं आहे, अशा महर्षी वेद व्यास ऋषींना आपण नमन करूया. ओम नम सर्व विदे तस्मै व्यासाय कविवेदसे चक्रे पुण्यम सरस्वत्या यो वर्षमियं भारवन्. याचा अर्थ सर्वज्ञ कवीमध्ये ब्रह्मदेवाप्रमाणे असलेल्या आपल्या प्रतिभेने मेघवृष्टी समान भगवान शिवाचं हे शिव महापुराण नावाचं पुण्यदावी काह्य केलेल्या वेदव्यास ऋषींना माझा व या सर्व सद्भक्तांचा साष्टांग नमस्कार असो, अशी विनंती करून सर्व 33 कोटी देवदेवतांना नमन करून सूत पुराणिकांनी या शिव महापुराण कथेचं विश्लेषण करायला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. सूत पुराणिक महाराज या शिव महापुराण कथेचा परिचय दिल्यानंतर भगवान शिव परमात्म्याच्या या शिव महापुराण कथेला आरंभ करत असताना 33 कोटी देवतांना वंदन करून या शिव महापुराण कथा श्रवणाचा या ठिकाणी परिचय देत आहेत आणि नियमावली सांगत आहेत. ही कथा ऐकत असताना कोणत्या नियमावलीने ही कथा ऐकली पाहिजे, हे नियम आपण श्रवण करून आपण पुढील शिव महापुराण कथेमध्ये प्रवेश करणार आहोत. ही कथा श्रवण करण्याचा पहिला नियम सांगितलेला आहे. पहिला नियम, कथा श्रवण करण्यासाठी येताना जोडीनं यावं म्हणून सांगितलेलं आहे. पहिला नियम. किती जण जोडीनं आलेले आहेत हात वरी करा. किती जण जोडीनं आलेले आहेत कथा ऐकायला? जोडीनं आलेले हात वरी करा. एकही नाही. वा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 जोडीनं आलेल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
कथा जोडीनं ऐकावी. त्याचं कारण सांगितलेलं आहे बघा. कथेला कीर्तनाला जास्तीत जास्त संख्या महिलांची असते. ज्यावेळेस पत्नी कथेला येते, महाराज कथेतून एखादा उपाय सांगतात, त्यावेळेस ती पत्नी आपल्या पतीला जाऊन उपाय सांगते आणि म्हणते, अहो पतिराया, महाराजांनी आपल्या कथेमधून हा उपाय सांगितलेला आहे, आपण तो उपाय त्या ठिकाणी केला पाहिजे. त्यावेळेस पतिदेव आपल्या पत्नीला म्हणतात, हे बघ तुझे महाराज, तुझी कथा, तुझा उपाय, तुझं महामृत्युंजयेश्वर मंदिर तू महाराज सप्ता तिकडं बघून घे, माझ्याकडे अजिबात आणायचं नाही. लक्षपूर्वक ऐका. पत्नीनं केलेलं पाप कधीच पतीला लागत नाही. लक्षपूर्वक ऐका. पत्नीनं केलेलं पाप कधीच पतीला लागत नाही, पण पतीनं केलेलं पाप मात्र पतीला नक्की लागतं. त्याच्या विरुद्ध सांगेन, पतीनं केलेलं पुण्य कधीच पत्नीच्या पदरात पडत नाही, पण पत्नीनं केलेलं पुण्य मात्र पतीच्या पदरात पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून जास्तीत जास्त महिलांनी देखील कथा ऐकल्या तरी त्याचं पुण्य आपल्या पतीच्या पदरात जातं. बघा जमलं तर उद्याला, अहो तुमच्या अहोला म्हणून बघा, अहो ऐकता का? एवढी सुंदर शिवमहापुराणी इथं कथा लावलेली, आपण उद्याला जोडीनं जाऊया हो, जोडीनं जाऊया हो, हे की नाही? प्रेमानं म्हणून बघा, भांडण करू नका बरं का, कामं असतात त्यांच्या मागे. प्रेमानं म्हणून आले येऊ द्या, नाहीतर तुमचं पुण्य त्यांच्या पदरामध्ये नक्की पडणार आहे. जोडीनं कथेला यावं, कारण धन्य संसार कोणाचा सांगितलेला आहे? धन्य तयाचा संसार जेथे गजर नामाचा. पती पत्नीनं परमार्थाचा पाया आपल्या संसारामध्ये ज्यावेळेस पक्का कराल, तो संसार धन्य म्हणून सांगितलेला आहे. म्हणून जोडीनं कथेला यावं, जेणेकरून कथेमध्ये चाललेले विषय आपल्या संसारामध्ये उपयोगी पडतील. तदनंतर दुसरा नियम सांगितलेला आहे, जमलंच तर या 24 ते 25 नियमावरचं पालन करून कथा ऐका. जमलंच तर बरं का, डोक्यावर काय बंधन नाही. दुसरा नियम आहे, कथेला येत असताना स्नान करून शुचिर्भूत होऊन सुंदर धुतलेले स्वच्छ वस्त्र परिधान करून यावं. कथेचं परिपूर्ण फळ प्राप्त करून घेण्यासाठी दुसरा नियम सांगितला. कथाश्रवणाचा तिसरा नियम सांगितलेला आहे, कथेला येत असताना कपाळावरती त्रिपुंड्र भस्म, कुंकाचा तिलक, गळ्यामध्ये इष्टलिंग रुद्राक्षाची माळ असावी. जमलंच तर, अवघड काय नाही, बळजबरी काही नाही. ज्यांना परिपूर्णरित्या भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे, त्यांनी या प्रत्येक नियमावलीचं पालन करून कथेला यायचं आहे. कथाश्रवणाचा पुढील नियम सांगितलेला आहे, कथेला येत असताना एक आरती घेऊन यावी. प्रत्येकाने आपलं भाग्य आहे, सौभाग्य आहे की भगवान शिवाच्या या शिव महापुराण ग्रंथाची आरती आपल्याला करण्याचं भाग्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत आहे. फक्त आरतीचं ताट स्टीलचं नसावं, तांब्याचंच पितळचंच आरतीचं ताट असावं. त्यामध्ये एक पंक्ती असेल तरी चालेल, पण दिवे मात्र किती लावायचे? 2. बऱ्याच ठिकाणी मी पाहिले, आमची आरती करत असताना, गुरुची आरती करत असताना, देवाची आरती करत असताना एकच दिवा लावला जातो. एक दिवा कधी लावतात? आमच्या भागाकडचं सांगतो, इकडचं नाही सांगत. माणूस जगातून निघून गेला की नाही, मग ज्यावेळेस माणूस या जगातून निघून जातो त्यावेळेस एक दिवा लावून आरती केली जाते. मग आपल्याला नेमकं म्हणायचं आहे काय? देव मेलेत का? गुरु मेलेत का? असं होतं का? शिवाविना शक्ती अधुरी आहे, शक्ती विना शिव अधुरा आहे. एक दिवा शिव आहे, एक दिवा शक्ती आहे. शिवशक्तीचं स्वरूप म्हणून तुमच्याकडे एक पंक्ती असू द्या, पण त्यामध्ये दिवे मात्र 2 लावायचे, वाती मात्र 2 लावायच्या. आरतीच्या ताटामध्ये हळदी कुंकू आणायचं नाही. हळदी कुंकू महादेवाला वर्ज्य आहे. का वर्ज्य आहे आपण पुढे ऐकणार आहोत 5व्या-6व्या दिवशीच्या कथेमध्ये. फक्त आरतीच्या ताटामध्ये ओरिजिनल गाईच्या शेणापासून बनलेलं गोमय भस्मच, ओरिजिनल भस्म ताटामध्ये असावं. कापुराच्या 2-4 वड्या, बेलपानं, जे बेलपानं काटेरी झाडाची आहेत तेच बेलपानं भगवान शिवाला चालतात. ज्या बेलाच्या झाडाला काटे लागत नाहीत, ज्या बेलाच्या झाडाला बेलाचे फळं लागत नाहीत, त्या बेलाचे पान महादेवाला चालत नाही. ज्या बेलाच्या झाडाला बेलीचं फळ लागतं
त्याच बेलाचे पानं ताटामध्ये घेऊन यायचं. पांढरी आणि लाल फुलं महादेवाला अतिशय प्रिय आहेत, ते सुद्धा फुलं आपण ताटामध्ये घेऊन यायचे. सोबत 1 लोटा जल, सभी समस्या का हल आहे ना इकडं. 1 लोटा जल, सभी समस्या का हल किंवा फल. ये वीर शैव लिंगायत धर्म में नहीं हो सकता. पूछो क्यों नहीं हो सकता कल्याणी अप्पा. 1 लोटा जल, सभी समस्या का हल, ये वीर शैव लिंगायत धर्म में नहीं हो सकता. पूछो क्यों. 1 लोटा जल, सभी समस्या का हल, ये वीर शैव लिंगायत धर्म में नहीं हो सकता, क्योंकि जब तक आप अपने गले में जो इष्टलिंग है उस पर जलधारा नहीं चढ़ाते, तब तक भगवान शिव परमात्मा इस शिवलिंग पर चढ़ाई हुई जलधारा अपनाते नहीं. इसलिए प्रथम पूजा, प्रथम इष्टलिंग पर या ठिकाणी जलधारा करणं महत्त्वाचं सांगितलेलं आहे. प्रथम पूजा इष्टलिंगाची आहे. ज्या दिवशी आपण इष्टलिंगावर जलधारा करू, त्याच वेळेस शिवलिंगावर सोडलेली जलधार भगवान शिव परमात्मा आपलीसी करतात. म्हणून प्रथम इष्टलिंग पूजेला या ठिकाणी महात्म्य दिलेलं आहे. पुढील नियम या ठिकाणी आरती, 1 लोटा जल, आरतीतलं साहित्य सोबत आपल्याला घेऊन यायचं आहे. या शिव महापुराण कथा श्रवणाचा पुढील नियम या ठिकाणी सांगितलेला आहे. आज ज्या जागेवर तुम्ही कथा ऐकायला बसलात त्याच जागेवर उर्वरित 6 दिवस बसायचंय, जागा सोडायची नाही. आता मोकळं बसलेल्यांचं खूप अवघड झालं. काय करावं महाराज, आमची पाठ दुखू लागली महाराज, उद्या आम्ही तक्का देऊन बसावं म्हटलं होतं, आता अवघड झालं आहे की नाही. आज ज्या जागेवर बसला आहात त्या जागेवर बसूनच तुम्हाला उर्वरित 6 दिवस हे पुण्य प्राप्त करून घ्यायचंय. म्हणून जागा बदलायची नाही, हा नियम आहे. पुढील नियम सांगितलेला आहे. कथेला येत असताना तुम्ही चटईवर सतरंजीवर बसायचं नाही. येत असताना एक सुती आसन बसायला घेऊन यायचं. आसन टाकूनच आपण कथेला बसायचं आहे, हा नियम आहे. पुढील नियम सांगितलेला आहे. कथेला येत असताना थोडेसे मुरमुरे, थोडीशी खडी साखर प्रसाद म्हणून घेऊन यायचा. आमची सप्ताह कमिटी या ठिकाणी पातेलं ठेवेल आणि त्यामध्ये आपण आपला प्रसाद टाकायचा. आरती झाल्यानंतर तोच प्रसाद सर्वांनी प्रसाद म्हणून घेऊन घराकडे प्रस्थान करायचं. कथा श्रवणाचा पुढील नियम सांगितलेला आहे. ज्या वेळेस आपल्याकडे आरती येईल, आरती झाल्यानंतर त्यावेळेस आरती कशी घ्याल हो. आरती कशी घ्याल. आपल्याकडे आरती आली, ऍक्शन करून दाखवा खाली बसलेल्यांनी. आप्पा तुमच्याकडे आरती आली, काय कराल. हा आप्पा आरती आली असं करून काय कराल. वा छान. इकडं पाठीमागच्या आई साहेब काय कराल. इकडं सागरजी महाराज काय कराल. आपल्याकडे आरती आली असं करून, राईट असं कराल. बरोबर आहे. हे तुम्हाला कुणी सांगितलं नेमकं. असं करून असं का करायचं. शास्त्र सांगतं बघा. तुम्ही आरती घेत असताना काही जणांनी आरती घेतली तोंडावरून फिरवली, काही जणांनी आरती घेतली डोक्यावरून फिरवली. आता मी उत्तर देऊच नाही. ज्यांनी तोंडावरून फिरवली त्यांना काही थंड वाजायली का. ज्यांनी डोक्यावरून फिरवली त्यांचे पांढऱ्याचे काळे केस करायचेत का. आरती घेण्याचा नियम शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. आरती घेत असताना आपण आरती आपल्या हृदय मंदिरामध्ये असणाऱ्या भगवान शिव परमात्म्याला समर्पित करावी. माझे हृदय भुवन करा आपुले सिंहासन. हृदयावरती जो इष्टलिंग आहे, हृदयामध्ये जो भगवान शिव परमात्मा आहे, आरती आपण त्या हृदय मंदिरातल्या देवाला समर्पित करावी, हा शास्त्रीय नियम आहे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण बदल करणं गरजेचं आहे. त्यामुळं आजचे बंद, आरती घेऊन हृदय मंदिरातील देवाला आपण समर्पित करावी, हा नियम आहे. पुढे शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचा पुढील नियम आहे. जमलं तर कमीत कमी 7 दिवस आपण आपल्या वाणीनं खोटं बोलायचं नाही. 8व्या दिवशी बोललं तरी चालेल. 7 दिवसापर्यंतची जिम्मेदारी माझ्याकडे आहे. कारण आपला भगवान शिव परमात्मा कसा आहे. सत्यम शिवम सुंदरम. ज्या महादेवाची आपण कथा ऐकत आहोत तो भगवान शिव परमात्मा सत्य आहे. त्याची कथा ऐकणारे भक्त सुद्धा सत्यच असले पाहिजे. म्हणून 7 दिवस सत्यवाणीनं आपण वाटचाल करा.
पडले वळण इंद्रियाशी 8व्या दिवसापासून आपल्याला ऑटोमॅटिक सवय पडत जाईल. कथा श्रवणाचा पुढील नियम सांगितलेला आहे. कमीत कमी 7 दिवस आपल्या मुखातून कोणाची निंदा होता कामा नये. 8व्या दिवशी केली तरी चालेल. 7 दिवस आपल्या मुखातून कोणाची निंदा होता कामा नये. शिवमहापुराण कथेचा पुढील नियम सांगितलेला आहे. जमलं तर निरआहार राहून शिवकथा झाल्यानंतर 1 टाइम भोजन करून दिवसभर गावरान गाईचं दूध पिऊन फळ आहार ग्रहण करून कथा श्रवण करा म्हणून सांगितलेलं आहे. हे पहिल्या अध्यायातली नियमावली आपण श्रवण करत आहोत. जमेल त्यांनी नियमावलीचं पालन करून या कथा श्रवणाचा या ठिकाणी नियम आपल्या जीवनामध्ये अवलोकन करून घ्या. 7 दिवसाची कथा ऐकत असताना शिवमहापुराण कथेचा पुढील नियम सांगितलेला आहे. कमीत कमी 7 दिवस आपण ब्रह्मचर्याचं पालन करून ही कथा ऐकावी. कमीत कमी 7 दिवस आपण ब्रह्मचर्याचं पालन करून ही कथा ऐकावी. पुढील नियम या ठिकाणी सांगितलेला आहे. 7 दिवसाच्या माध्यमातून आपल्या हातापायाच्या बोटाची नखं काढायची नाहीत, केस कापायचे नाही, मसालेदार पदार्थ मसालेदार अन्न ग्रहण करायचं नाही, साधा सात्विक आहार ग्रहण करून ही कथा आपल्याला श्रवण करायची आहे. पुढे ही शिवमहापुराण कथा श्रवण करत असताना दुःखाचं कारण सोडता कथेला पाठ लावून बाहेरगावी जायचं नाही. एखादा दुःखाचा प्रसंग असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण सुखाच्या प्रसंगाला कथेला पाठ लावून बाहेरगावी जायचं नाही. हा कथा श्रवणाचा नियम सांगितलेला आहे. पुढे ही कथा श्रवण करत असताना कमीत कमी 7 दिवस कसलंच गुटखा तंबाखू आदी व्यसन आपल्याला नसलं पाहिजे. 8व्या दिवसापासून खाल्लं तरी चालेल, पण 7 दिवस या नियमावलीचं पालन आपल्याला गरजेचं आहे बरं का. पडले वळण इंद्रियासी. पुढे ही शिवमहापुराण कथा संपन्न झाल्यानंतर तुम्ही महाराजांचं दर्शन घेता. त्यावेळी दर्शन कसं घेता हो? कसं घेता दाखवा बरे. बऱ्याच जणांनी दर्शन घेतलं, महाराजांच्या दोन्ही पायावर आपले 2 हात ठेवले आणि त्याच्यावर मुंडकं ठेवलं. तुमच्याच पाया पडून कशासाठी उपकार करताय? दर्शन घेण्याची सुद्धा पद्धत सांगितलेली आहे. दर्शन घेत असताना कसं घ्यावं? काही जणांनी महाराजांच्या अंगठ्याला असं टच केलं, झटका लागल्यासारखं निघून गेले. काही जणांनी दुरूनच महाराजांना नमस्कार केला आणि निघून गेले, आहे की नाही? तर दर्शन घेण्याची सुद्धा शास्त्र रूपाने आपल्याला पद्धत सांगितलेली आहे. गुरुच्या तळहाताखाली आपले हे तळहात गेले पाहिजे. गुरुच्या दोन्ही अंगठ्याखाली आपले तळहात गेले पाहिजे आणि हे मस्तक आपण गुरुच्या चरणावर टेकवलं पाहिजे. हा नियम शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेला आहे. पुढील नियम या ठिकाणी सांगितलेला आहे. कथेला येत असताना 1 जोडीपासून अनेक जोडीपर्यंत आपल्याला दाम्पत्य होऊन या शिवमहापुराण ग्रंथाची पूजा आणि मंगल आरती संपन्न करायची. दाम्पत्याने येत असताना 3 हार, 1 फोटोसाठी, 1 ग्रंथासाठी आणि 3रा महाराजांसाठी, 2 नारळ, 1 प्रसाद म्हणून वाटप करण्यासाठी, 2रा माता माऊलीच्या ओटीला घेण्यासाठी. विधियुक्त पद्धतीने आपण हे सगळं साहित्य घेऊन दाम्पत्याने आलं पाहिजे. पुढे ही कथा बदल घडवणारी आहे, संस्कृती शिकवणारी आहे, संस्काराची शिकवण देणारी आहे. त्यामुळं कथेला येत असताना आपली लहानशी चिमुकले मुलं आणि मुली कथेला घेऊन या, जेणेकरून इथं होणाऱ्या कथा अनेक मुलामुलींच्या आहेत. ज्या मुलामुलींनी भक्तीच्या बळावर भगवान शिवाला आपलंसं करून घेतलं आणि जीवनामध्ये संस्कार प्राप्त करून भवसागर तरुण गेलेल्या कथा आपल्याला या ठिकाणी प्राप्त होणार आहेत. त्यामुळं जमेल त्यांनी आपल्या लेकरा बाळांना इथं कथेला घेऊन येण्याचा प्रयत्न करा. संस्काराची शाळा देणारी एकमेव शाळा म्हणजे ही शिवनामाची शाळा आहे. मनातला संकल्प बोलून ही कथा ऐका, मनातला संकल्प बोलून ही कथा ऐका. कथा ऐकत असताना उद्याला जो जीवनातला संकट आहे, जो संकल्प आहे, तो मनामध्ये संकल्प बोला. पाण्याचा नारळ घ्या, त्या पाण्याच्या नारळावरती पांढऱ्या चिठ्ठीवरती आपल्या संकटाचं नाव लिहा. ज्याच्या नावानं आपण तो नारळ ठेवतोय त्याचं नाव लिहा. ग्रंथाला स्पर्श करून या ठिकाणी या कॉटच्या खाली ठेवा. 7व्या दिवशी तो नारळ आपल्या ओटीमध्ये घेऊन त्या नारळाची विधी कशा प्रकारे करायची हे आपण 7व्या दिवशी कथेच्या माध्यमातून ऐकून
भगवान शिवाच्या कृपा आशीर्वादाने आपल्या जीवनातलं संकट आपण दूर करणार आहोत। अशा अनेक नियमावलीनं जर आपण भगवान शिवाची कथा ऐकत गेलो तर येणाऱ्या काही काळामध्ये आपल्या मनातला संकल्प पूर्ण होणार आहे। सूत पुराणिक महाराज प्रयागराज या क्षेत्रामध्ये ही कथा परिचय रूपाने आपल्या समोर ठेवू लागलेली आहे। प्रयागराज या तीर्थक्षेत्राचं एक महान असं या ठिकाणी पुण्यदायी कथा सांगितलेली आहे। परवाच महाकुंभमेळा झाला। दर 144 वर्षानंतर येणारा पर्वकाळ म्हणजे महाकुंभमेळा पर्वकाळ आहे। प्रयागराज म्हणजे पुण्यधाम म्हणून सांगितलेलं आहे। ज्या प्रयागराजमध्ये स्नान केल्यानंतर अमरत्वाची प्राप्ती झाली, या प्रयागराजचं सुद्धा महात्म्य शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। एकदा महर्षी वेदव्यास ऋषींनी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे महान तपस्वी सूत मुनींनी देवी देवतांना दुर्वासा ऋषींनी श्राप दिला होता। तो श्राप देण्यामागचं कारण होतं, दुर्वासा ऋषींनी इंद्रदेवांना, इंद्रदेवांचं वाहन काय, ऐरावत हत्ती, इंद्रदेवांना एकदा प्रसन्न होऊन दुर्वासा ऋषींनी आपल्या गळ्यातील फुलांचा हार इंद्रदेवांच्या गळ्यात घातला होता। प्रसंग असा आहे, इंद्रदेवांनी तो हार अतिशय प्रिय रूपाने असणाऱ्या ऐरावत हत्तीच्या गळ्यात घातला। ऐरावत हत्तीनं त्या हाराचा स्वीकार केला, पण काही वेळाने ऐरावत नावाच्या हत्तीनं आपलं मुंडकं हलवलं आणि तो हार आपल्या पायदुळी घेऊन त्या हाराचा चुरा करून टाकला। याचा राग दुर्वासा ऋषींना आला। दुर्वासा ऋषींनी सर्व देवांना श्राप दिला आणि तो श्राप असा होता, सर्व देवांच्या शक्त्या नाहीशा होतील, राक्षस दानव देवावरती विजय प्राप्त करून घेतील आणि स्वर्गावर त्या ठिकाणी राक्षसांचंच अधिराज्य गाजेल, असा श्राप त्या ठिकाणी क्रोधाच्या भरामध्ये देवांना दिला। आणि या श्रापवाणीमुळं राक्षसामध्ये आणि देवामध्ये युद्ध सुरू झालं। या युद्धामध्ये देवी देवता हरू लागले, देवी देवता 4 पावलं मागं सरू लागले। त्यावेळेस सर्व देवांनी मिळून विष्णुदेवाचा धावा केला। विष्णुदेवा, काहीही करा, राक्षसावर जर आपण विजय नाही मिळवला तर सर्व राक्षस या देवी देवतांचा नाश करतील, या सृष्टीचा नाश करतील आणि या स्वर्गावर अधिराज्य गाजवतील। तुम्ही याच्यावरती होण्यासाठी, दुर्वासा ऋषींनी दिलेल्या शापातून मुक्त होण्यासाठी आपल्याला समुद्र मंथन करावं लागेल। भगवान विष्णुदेवांनी सर्व देवांना दिलेल्या सूचनेनुसार त्या ठिकाणी सर्व देवी देवतांनी मिळून या समुद्र मंथनाची त्या ठिकाणी तयारी केलेली आहे। समुद्र मंथन करण्यासाठी सुरुवात करत असताना सर्व देवांनी दानवांचं सुद्धा सहाय्य घेण्यासाठी या ठिकाणी सज्ज झाले। राक्षसांना दानवांना सुद्धा समुद्र मंथन करण्यासाठी त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि त्यानुसार देवी देवतांनी मंदार पर्वताची रवी तयार केली, वासुकी नागाला सर्पाची दोरी तयार केली आणि समुद्र मंथनाला त्या ठिकाणी सुरुवात झाली। पण मंदराचलाच्या खाली आधार नसल्याने समुद्रात बुडायला त्या ठिकाणी तयार झाली। सगळे देवी देवता समुद्रामध्ये बुडू लागलेले असताना हे पाहून भगवान विष्णुदेवाने महाकाय कूर्म कासवाच्या रूपानं मंदार पर्वताला आपल्या शिराशी धरलेला आहे, तळाशी त्या ठिकाणी आधार दिलेला आहे। समुद्र मंथन त्या ठिकाणी झालं असताना या समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर निघालेले आहेत। या 14 रत्नामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हलहाल नावाचं विष बाहेर निघालं। मग आता या विषाच्या प्रभावानं सर्व सृष्टी त्या ठिकाणी नासधूस होऊ लागली, पशु पक्षी देवी देवता त्या ठिकाणी नष्ट होऊ लागले। या विषाचा प्रभाव सहन होईन असा झाला। त्यावेळेस सगळ्या देवी देवतांनी भगवान शिवाचा धावा केला। त्राहिमाम 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 म्हणून सर्व देवी देवतांनी भगवान शिवाचा धावा केला। हे महादेवा, या महान संकटातून तुम्हीच आमची मुक्तता करू शकता। आता हलहाल नावाचं विष निघाल्यावर मात्र
सर्व देवी देवता राक्षस 4 पावलं मागं सरकले. आता विष कुणी प्यायचं, विष कुणी प्यायचं? पण जो देव भोळा आहे ना, जो देव भोळा आहे ना, तो सगळ्यांसाठी धावत येणारा देव भोळा आहे. सगळ्यांनी माझ्या महादेवाला भोळं म्हटलं. हो, माझा महादेव कसा आहे? भोळा आहे, पण वेळ आल्यानंतर तिसरा डोळा आहे, हे सुद्धा सगळ्यांनी लक्षात ठेवा. भोळ्या महादेवाला भुलवलं आणि हलहाल नावाचं विष प्राशन करण्यासाठी परावृत्त केलं. माझ्या महादेवाने मागचा पुढचा कसलाच विचार न करता या जगाच्या कल्याणासाठी, या जगाला वाचवण्यासाठी हलहाल नावाचं विष प्राशन केलं आणि ते विष कंठामध्ये धारण केलं. त्या विषाच्या प्रभावाने माझ्या महादेवाचा कंठ निळा झाला आणि त्या क्षणाला माझ्या महादेवाला नाव प्राप्त झालं. बोलो नीलकंठ महादेव की हर हर. नीलकंठ महादेव म्हणून ज्यांची ओळख या जगामध्ये झाली, महादेवाला महादेव का म्हटलं आणि बाकीच्या देवांना देव का म्हटलं, हा सुद्धा प्रश्न आहे बरं का. जो अमृत पिया करते हैं उन्हें देव कहा करते हैं, जो अमृत पिया करते हैं उन्हें देव कहा करते हैं, और जो विष पिया करते हैं उन्हें देवों के देव महादेव कहा करते हैं, उन्हें देवों के देव महादेव कहा करते हैं. महादेव म्हणून घ्यायला विष पचवावं लागतं, विष घटवावं लागतं आणि विष त्या ठिकाणी प्राशन करावं लागतं. महान कार्य ज्यांच्या जीवनामध्ये म्हणून महादेव म्हटलेलं आहे. आपल्या सुद्धा जीवनामध्ये महादेवाने आपल्याला हे आदर्श दिलेला आहे. विषरूपी शब्द आपल्याला सुद्धा पचवायला आले पाहिजे, विषरूपी शब्द आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवता आले पाहिजे, तरच आपण महादेवाचे दास या ठिकाणी होणार आहोत. तदनंतर भगवान शिवाला थांबवण्यासाठी या श्रावण महिन्याशी जुडलेली ही कथा आहे. भगवान शिवाच्या या विषाचा प्रभाव थांबवण्यासाठी, भगवान शिवाचा त्रास दूर करण्यासाठी सगळ्या देवी देवतांनी भगवान शिवावरती गावरान गाईच्या दुधाचा अभिषेक केला. जल वाहिलं, बिल्वपत्र त्या ठिकाणी वाहिले. भगवान शिवाला काय प्रिय आहे? शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. हो शंकराला माझ्या. हे बघा, ज्यांच्या गुडघ्याची गोळी कमी व्हावी असं वाटतंय, ज्यांचं डोकं दुखावं का, दुखू नये, दुखू नये ना, ज्यांचं डोकं दुखू नये, पाठ कंबर दुखू नये, गुडघ्याची गोळी बंद व्हावी वाटते, त्यांनी आनंदानं 5 मिनिट या शंकराच्या भजनामध्ये पाऊल खेळायचं. हातानं टाळी वाजवून जाग्यावर उठून ज्यांना वाटते गुडघ्याची गोळी बंद व्हावी त्यांनीच बरं का, ज्यांना वाटते गुडघ्याची गोळी चालू व्हावी त्यांनी खालीच बसा. त्याच्यामुळं भगवान शिवाची कथा ही फलदायी आहे, म्हणून जाग्यावर उठा सगळ्यांनी आणि 5 मिनिट या शंकराच्या भजनामध्ये आपल्याला आनंदाने नाचायचं आहे, पाऊल खेळायचं आहे. जाग्यावर टाळी वाजवा. जय हो शंकराला माझ्या, जय हो माझ्या महादेवाला माझ्या, महादेवाला माझ्या. पुरुष मंडळी जाग्यावर पाऊल खेळा, जाग्यावर पाऊल खेळा. जय हो शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, माझ्या माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे
बेलात बाण हो श्रावण महिन्यात महादेव तपाला बसतोया शंकर तपाला बसतोया तपाला बसतोया डम डम डमरू वाजतोया तपाला बसतोया डम डम डमरू वाजतोया श्रावण महिन्यात हो श्रावण महिन्यात महादेव तपाला बसतोया शंभू तपाला बसतोया डम डम डमरू वाजतोया तपाला बसतोया डम डम डमरू वाजतोया पहिल्या सोमवारी बेल तीन पानाचा पार्वती वाहती नेमाचा श्रावण महिन्यात हो श्रावण महिन्यात महादेव तपाला बसतोया शंभू तपाला बसतोया तपाला बसतोया डम डम डमरू वाजतोया तपाला बसतोया डम डम डमरू वाजतोया तेरी डमरू की धुन सुन कर मैं काशी नगरी में आई हूँ तेरी डमरू की धुन जय हो मैं काशी नगरी में आई हूँ तेरी डमरू की धुन सुन कर मैं काशी पाउल जय हो आई हूँ मैं काशी नगरी में आई हूँ मैं तेरी नगरी में आई हूँ मैं काशी नगरी में आई हूँ मैं तेरी नगरी में आई जय हो डमक डमक दुम डमक डमक दुम डमक डमक दुम डम 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 डमक डमक दुम डमक डमक दुम डमक डमक दुम डम 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 डमक डमक दुम डमक डमक दुम डमक डमक दुम डम 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 तेरी डमरू की धुन सुन कर मैं काशी नगरी में आई हूँ डमरू की धुन सुन कर मैं काशी नगरी में आई हूँ तेरी डमरू की धुन सुन कर मैं काशी नगरी में आई हूँ सुना है हमने ओ भोले तेरी काशी में मंदिर है तेरी काशी में मंदिर है तेरी काशी में मंदिर है सुना है हमने ओ भोले तेरी काशी में मंदिर है उसी मंदिर को देखने मैं काशी नगरी में आई हूँ तेरी डमरू की धुन सुन कर मैं काशी नगरी में आई हूँ तेरी डमरू की धुन सुन जय हो काशी नगरी में आई हूँ तेरी डमरू की धुन सुन कर मैं काशी नगरी में आई श्रावण महिन्यात महादेव तपाला बसतोया शंकर तपाला बसतोया डम डम डमरू वाजतोया 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 ओ डम 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 डमरू वाला डम 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 डमरू वाला महादेवाच्या गळ्यात सर्पाच्या माळा महादेवाच्या गळ्यात सर्पाच्या माळा भोला महादेवा उघड तिसरा डोळानं दर्शन दे रे मला भोला महादेवा उघड तिसरा डोळानं दर्शन दे रे मला भोला महादेवा उघड तिसरा डोळानं दर्शन दे रे मला भोला महादेवा उघड तिसरा डोळानं दर्शन दे रे मला महादेवाच्या गळ्यात सर्पाच्या माळा महादेवाच्या गळ्यात सर्पाच्या माळा महादेव स्वभावानं हाय लय भोळा महादेव स्वभावानं हाय लय भोळा महादेवा उघड तिसरा डोळानं दर्शन दे रे मला भोला महादेवा उघड तिसरा डोळानं दर्शन दे रे मला भोला महादेवा उघड तिसरा डोळा
दर्शन दे रे मला भोळा महादेवा उघड तिसरा डोळ्यानं दर्शन दे रे मला नमः पार्वतीपते शिव हर हर महामृत्युंजयेश्वर महादेव की हर हर. कसं वाटतंय बरं? भवरोगावरी दिव्य रसायन औषध हे जान शिवनाम. हे की नाही? मनुष्य जीवनामध्ये भवरोगावर सुद्धा उपाय असणारा एकमेव उपाय म्हणजे ते शिवनाम आहे. हे की नाही? पाऊल खेळलात, हातानं टाळी वाजवलात, मुखानं नाम घेतलात, त्याच्या मागचं सुद्धा शास्त्र सांगितलेलं आहे. टाळी का वाजवावी हो? शास्त्र आणि विज्ञान कारण सांगत आहे. टाळी का वाजवावी? टाळी का वाजवावी? या आप्पांनी वाजवली म्हणून आम्ही वाजवावी? हे की नाही? टाळी वाजवण्याच्या पाठीमागचं शास्त्र आहे. अटॅक अटॅक माहिती आहे सगळ्यांना. कोणाला वाटते अटॅक येऊ नये त्यांनी हातवरी करा. मला तर वाटते म्हणून मी पहिल्यांदा करतो. सगळ्यांना वाटतं ना अटॅक येऊ नये, सगळ्यांना वाटतं. मग अटॅक केव्हा येतो? ज्या वेळेस माणसाच्या शरीरातल्या रक्ताच्या नाड्या बंद पडतात त्यावेळेस माणसाला अटॅक येतो. बरोबर आहे? रक्ताच्या नाड्या या तळ हातातून सुरू असतात. ज्या वेळेस तुम्ही जोरात टाळ्या वाजवाल, आता नका, थोडं थांबा. उपाय सांगितला की, चमत्कार दाखवला की नमस्कार रेडीच आहे. ज्या वेळेस तुम्ही जोरात टाळ्या वाजवाल त्या वेळेस त्या रक्ताच्या नाड्यावरती ताण पडेल आणि बंद पडलेल्या नाड्या पुन्हा चालू. किती रुपये दिलो मला उपाय सांगायला? भवरोगावरी दिव्य रसायन औषध हे जान शिवनाम. भगवान शिवाचा दरबार असा आहे जिथं फुकट तुम्हाला सगळा उपाय सांगितलेला आहे. टाळी वाजवल्यानंतर झटका आणि अटॅक माणसाला कधीच येत नाही. म्हणून टाळी वाजवावं, पाऊल खेळावं, हा व्यायाम आहे. हे की नाही? मुखानं नाव का घ्यावं? मुखानं नाव का घ्यावं? भगवंताचं नाव का घ्यावं? आता ही आहे सिटी, पण आमचे उमाकांत महाराज आम्ही खेड्या भागामधले. आता ज्वारीचं नुकतं सीझन झालेलं आहे आमचं परवा. ज्वारीचं सीझन झाल्यानंतर आमच्याकडे कडबा निघतो, सगळ्यांना माहिती आहे. मग आमच्याकडे एकावर एक कडब्याची बणीम रचली जाते. समजा 1000 कडब्याची बणीम रचलेली आहे आणि त्या कडब्याला जाळायला काडीपेटीची किती बुरुज लागतील सागर महाराज? किती बुरुज लागतील? एक डबी नाही ना. एक काडी ओढल्याबरोबर 1000 कडबा काही क्षणात जळून खाक होतो. जाळायचं नाही बरं का, दुष्काळात 13वा महिना आधीच चालू आहे. उदाहरणासाठी घेतलेला आहे आपण. एक काडी ओढल्याबरोबर जसं 1000 कडबा काही क्षणात नष्ट होतो, तसं अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिवाचं एक शिवनाम घेतल्यानंतर अनंत जन्मीचं पाप या ठिकाणी नाहीच होतं. त्रिजलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्रियायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम. एक बिल्व वाहिल्यानंतर, एक पंचाक्षरी महामंत्र म्हटल्यानंतर 3 जन्माचं पाप नाहीच होतं म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून या मुखानं भगवंताचं नाम यावं. हे की नाही? हात वरती करून जय जयकार का करावा? त्याच्या पाठीमागचं शास्त्र आहे. ज्या ठिकाणी भगवान शिवाची कथा सुरू आहे, कैलास पर्वतावरती भगवान शिव पार्वती बसून ती कथा ऐकत आहे. कैलास पर्वत कुठं आहे? पाताळात की वरती? वरती आहे. 2 हात वरती केले म्हणजे आपले दोन्ही हात शंकर पार्वतीच्या चरणाला टेकले असं ग्रहित होतं आणि मुखातून त्या भगवान शिवाचं नाव घेतलं असं ग्रहित होतं. त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळावा, त्याचं दर्शन आपल्याला घडावं, यासाठी 2 हात वरती करून आपण जय जयकार करावा. ही भक्ती करत असताना सूत पुराणिक महाराजांनी या नियमावलीचं आपल्याला या ठिकाणी विश्लेषण करून सांगितलेलं आहे. प्रयागराज म्हणजेच एक महातीर्थ सांगितलेलं आहे. ज्या ठिकाणी भगवान शिवाची कथा गायली जाते ते भूमी राहत नाही तर साक्षात कैलास होतं म्हणून सांगितलेलं आहे. आज आपली ही नगरी नांदेड सिटी नगरी म्हणजे नांदेड सिटी नाही राहिली, साक्षात कैलास झालेला आहे. आणि या कैलासात बसून कथा ऐकत असलेले भक्त भगवान शिवाचे जवळीक शिवगण होतात, प्रिय होतात. मी तर म्हणेन या मंडपामध्ये जेवढे भक्त कथा सांगत आहेत त्यांना 7 दिवस मरण नाही, कसलाच आजार नाही.
कसलाच प्रॉब्लेम येणार नाही. 8व्या दिवशी फोन करू नका म्हणजे झालं. 7 दिवसापर्यंतची जिम्मेदारी माझ्याकडे आहे. त्याला उदाहरण दिलेलं आहे. पाहोनी आईशा शिवभक्ताला यमही थरथरला. ओम नमः शिवाय भवतरुण उपाय सुलभ उपाय तारक मंत्र श्री गुरुचा. जे भक्त भगवान शिवाची कथा ऐकतात, पंचाक्षरी महामंत्राचा जप करतात, त्यांच्याजवळ यम सुद्धा येत नाही. दुरून यम तुम्हाला नमस्कार करून जातो. यम सुद्धा थरथर कापतो. म्हणून आपण भाग्यवान आहोत. या शिवा अनुभव मंडपामध्ये कथा ऐकत आहोत. मग इथं येत असताना सूत पुराणिक म्हणतात, ही कथा फक्त वीरशैव लिंगायत भक्तांनीच कथा ऐकावी अशातला भाग नाही. ही कथा ऐकत असताना मी आज या कथेच्या माध्यमातून सांगणार आहे, ही कथा फक्त वीरशैव लिंगायत धर्मातीलच भक्तांनी ऐकावं अशातला भाग नाही बरं का. या कथेमध्ये लिंगायत भक्ताच्या कथा कमी, ब्राह्मण, महार, चांबार, ढोर, पारधी, परीट, धनगर या कुळामध्ये जन्म घेऊन भगवान शिवाची आराधना करून कैलासाचा अधिकार प्राप्त केलेल्या कथा या शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेल्या आहेत. म्हणून ही कथा ऐकत असताना भगवान शिव परमात्मा कोण्या एका जाती धर्माचा नसून जाती कुल गोत्र न पाहे शंकर भक्ताची माहेर स्वामी माझा. इथं येत असताना कुणीही या, गरीब या, श्रीमंत या, उच्च या, नीच या, लहान या, थोर या, कुणीही या, सगळ्यांचा स्वीकार भगवान शिव परमात्मा करतात. आणि भगवान शिव परमात्मा हे तिन्ही देवताचं त्रिभुवनाचं दैवत म्हणून सांगितलेलं आहे. आपण परवा दिवशीच्या कथेमध्ये सिद्ध करून दाखवणार आहोत, भगवान शिव परमात्मा फक्त एकट्या वीरशैव लिंगायताचा नसून या त्रिभुवनाचा अधिदेवता भगवान शिव परमात्मा हे आपण 3ऱ्या दिवशी स्पष्ट करून सिद्धांत घेऊन कथेच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत. त्यामुळं ही कथा ऐकत असताना सहाय्य होऊ एकमेका भजू कैलास नायका. सर्वांनी मिळून या कथेचं श्रवण करा. इथं जात पात भेदभाव काहीही गणला जात नाही. कारण देवाजवळच जातपात नाही तर तुम्ही आम्ही जातपात म्हणून काय करणार आहोत. ज्या भगवान शिवाची पारध्यानं भक्ती केली महाशिवरात्रीच्या पर्व काळावर, तो धर्मानं कोणता होता? पारधी होता. पण भगवान शिवानी म्हटलं का नाही नाही, मी फक्त वीरशैव लिंगायत धर्मामध्ये जन्माला आलेल्याच भक्ताला दर्शन देणार असं म्हटलं का? नाही. जो काया वाच्या मनाने त्याला शरण जातो तो जात पात पाहत नाही. या जगाच्या पाठीवर एकच जात आहे आणि ती म्हणजे मानव जात आहे. आणि म्हणून सर्वांनी मिळून केलेला अट्टहास, सर्वांनी मिळून केलेली भक्ती भगवान शिवाला प्रिय होते. सूत पुराणिक महाराजांनी ज्या शिवभक्तांना समोर बसवलेलं होतं त्यामध्ये 18 पगड धर्मातील भाविक भक्त ती कथा ऐकत होते. आणि या कथेचं विस्तृत विवेचन देत असताना ही कथा अतिशय परम कल्याण करणारी आहे. आपुले कल्याण व्हावे ज्यांचे चित्ती त्याने शिवाप्रती शरण जावे. ज्या जीवाला आपलं कल्याण आणि मुक्तीचा अधिकार प्राप्त करून घ्यायचा आहे त्या प्रत्येक जीवानं मी सांगितलेल्या अनेक नियमावलीपैकी जास्तीत जास्त नियमावलीचं पालन करून आपण या शिव महापुराण कथेचं श्रवण केलात तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भगवान शिवाचा आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त होणार आहे. शिव म्हणजेच कल्याण, शिव म्हणजेच मुक्तीचा अधिकार आहे. तर त्या भगवान शिवाची कथा फक्त मानवांनीच नाही ऐकली. पंढरीचा पांडुरंग परमात्मा घ्या. युगे 28 उभा तप करी मस्तकी तो धरी शिवलिंग. 28 युगापासून भगवान शिवाला डोक्यावरती धारण केलंय तेव्हा पांडुरंग परमात्म्याला दैवत्व प्राप्त झालंय. तुळजापूरची तुळजा भवानी माता घ्या. भगवान शिवाला दंडावरती धारण केलंय तेव्हा तिला दैवत्व प्राप्त झालं. कोल्हापूरची महालक्ष्मी माता घ्या. तिनं सुद्धा डोक्यावरती धारण केलंय म्हणून तिला दैवत्व प्राप्त झालं. या जगाच्या पाठीवर कुठलाही देव असो त्या देवाला दैवत्व प्राप्त करून घ्यायचं असेल तर आधार भगवान शिवाचा घ्यावा लागला. कारण शिवभक्ती विन केले जे सत्कर्म तरी ते दुष्कर्म होय पहा. भगवान शिवाला सोडून जर आपण कुठलं कार्य करायला गेलं तर ते कार्य पूर्ण होत नाही. प्रजापती दक्ष सुद्धा महादेवाला सोडून यज्ञ करायला गेला होता पण झालं काय? दक्षाचा शिरछेद झाला. दक्षाचा यज्ञ विध्वंस झाला. सूत पुराणिकांनी सांगितल्याप्रमाणे आपण ही कथा याच शिवा अनुभव मंडपामध्ये येऊन कथा ऐकावी.
कारण इथं कथा ऐकल्यानंतर आपल्याला खूप मोठा लाभ होणार आहे. सूत पुराणिक महाराज या ठिकाणी शिव महापुराण कथेच्या माध्यमातून सांगत आहेत. सखुबाई नावाची पत्नी आहे आणि शिवदास नावाचा पती आहे. सूत पुराणिक महाराज या कथेचं विस्तृत विवेचन देत असताना कथेचा लाभ सांगू लागलेले आहे. सखुबाई नावाची धर्मपत्नी आणि शिवदास नावाचा पती सांगितलेला आहे. प्रसंग असा आहे, सखुबाईला भक्तीची खूप आवड होती. गावामध्ये कुठलीच कथा ती चुकवत नव्हती. पण प्रसंग असा आला, श्रावण महिन्यातल्याच कथेच्या दिवशी तिच्या घरामध्ये पाहुणे आले. आता पाहुण्यांना पुरणपोळीचा नैवेद्य करावा लागेल. यासाठी कथेचा टाइम झाला असताना सखुबाईनं आपल्या पतीला सांगितलं, हो पतिदेवा, आजचा दिवस तुम्ही कथेला जा ना आणि कथेमध्ये काय विषय झाला तेवढं ऐकून आम्हाला सांगा ना. कुणी विनंती केली? पत्नीनं आपल्या पतीला विनंती केली. शिवदासानं आपल्या पतीला बोललं, नाही नाही, मला त्या कथेमध्ये काही रुची नाही, मला ती काही कथा आवडत नाही आणि मी काय आतापर्यंत कथेला गेलो नाही आणि मी काही जाणार नाही. पत्नीनं सांगितलं, हो ऐकता का भगवान शिवाची कथा अतिशय परम पावन आहे. तुमचाही उद्धार होईल, माझाही उद्धार होईल. मी जर आज कथा चुकले तर आत्तापर्यंत सगळं केलेली भक्ती माझी व्यर्थ जाईल. म्हणून माझ्या जागी तुम्ही कथेला जा. हे बघा, संध्याकाळला मी तुम्हाला खव्याची पोळी करेन. रोज तुम्हाला तूप वाढत नाही ना, आज डबाच्या डबा तुम्हाला तूप वाढेल. आता तरी जाल का? तुपाच्या आशेनं का होईना, पोळीच्या आशेनं का होईना, शिवदासांनी कथेला जायला होकार दिला बरं का. आणि शिवदास कथेला जायला निघाले. महाराजांचं इथं प्रवचन कथा सुरू होती. शिवदास आले पण दुरूनच पाहू लागले काय कथा चालू आहे. भाविक भक्त बसलेले आहेत. शिवदास थोडं पुढे आले. आल्याबरोबर महाराजांचा प्रसंगच असं चालू होता की महाराजांनी कथेतून विषय सुरू केला होता. या 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 काय सुरू केलं होतं? या 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 असा काहीतरी प्रसंग सुरू होता. मग शिवदास त्या ठिकाणी आल्याबरोबर शिवदासाला वाटलं, असं कसं प्रवचन आहे, महाराज म्हणता आहेत या या या. शिवदासाला वाटलं आपण पटकन बसावं, नाहीतरी फजिती होईल आपली. शिवदास बसल्याबरोबर महाराजांनी पुढे म्हटलं, बसा 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 बसा. शिवदास म्हणू लागले, अशी कुठं कथा असती का? या 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 बसा बसा बसा. शिवदासांनी थोडंसं सावधपणे बसले. बसलात का बसलात का बसलात का. शिवदास म्हणू लागले, अशी कुठं कथा असते का? म्हणून शिवदास ताडकेने उठून घराकडे निघाले. उठल्याबरोबर महाराजांनी पुढे म्हटलं, उठलात का उठलात का उठलात का. एवढ्यामध्ये शिवदास घराकडे निघाले. कुठे निघाले? घराकडे निघाले. जात असताना शिवदासाला महाराजांनी म्हटलं, चाललात का सावकाश जावा. एवढं म्हणून त्या ठिकाणी शिवदासांनी एवढं ऐकलं आणि घराकडे गेला. महाराजांनी एवढं सांगितलं, आरती घेतली. घरामध्ये गेल्यानंतर पत्नीनं खूप सुंदर बेत केला. खव्याची पोळी वगैरे केली, तूप वगैरे वाढलं. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले, बोलल्यासारखं वागलं आणि जेवू वाढत वाढत हळूच विषय काढला. अहो पतिराया, तुम्ही कथेला गेला होतात? हो कथेला गेलो होतो. मग महाराजांनी कथेतून काय सांगितलं एवढं मला सांगा, म्हणजे माझा उद्धार होईल. शिवदासाला असा राग आला, प्रसंग आठवला. या 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 बसा बसा बसा. बसलात का उठलात का चाललात का सावकाश जावा. एवढा प्रसंग आठवला आणि ताट घेऊन फिरकन फेकून बायकोच्या तोंडावर. काय कथा म्हणली, काय प्रवचन होतं, काय महाराजांनी सांगितलं तुझ्या? या 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 बसा बसा बसा. उठलात का चाललात का जावा सावकाश जावा. अशी कुठं कथा असते का? अशी महाराजांनी कथा केली. पत्नीला वाईट वाटलं. नक्कीच महाराजांनी सांगितलेला लाभ आपल्या पतीला होणार आहे याचा विश्वास पत्नीला होता. आता शिवदासाला तोच लळा लागला, मंत्रच म्हणू लागला, या 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 बसा बसा बसा. बसलात का? पुन्हा उठलात का? चाललात का? सावकाश जावा. या नामाचा लळा लागला. कोणाला? तुम्हाला लागला काय? नाही ना. कोणाला लागला? शिवदासाला लागला, आहे की नाही. आणि शिवदास रात्री झोपी गेला. रात्री 12चा प्रसंग आहे. 12 वाजायच्या सुमारास 4-5 गावातली चोरं
शेजारच्या घराची चोरी करून 10 तोळ सोनं हातात घेऊन शिवदासाच्या घरात आले. शिवदास आपला बिचारा बाजेवर झोपला होता आणि एवढ्यामध्ये 4-5 चोरांनी दार उघडलं. आत प्रवेश केल्याबरोबर शिवदासाला महाराजांनी सांगितलेला प्रसंग आठवला की हो, आणि तोंडातून मंत्र निघाला, या या या. कोण म्हटलं? शिवदासांनी. या या या. चोर सावध झाले. अरे बापरे, शिवदासांनी आपल्याला ओळखलं की काय? या 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 म्हणत आहे. म्हणून त्यांनी थोडस सावधगिरीनं बाजूच्या बाजूला जाऊन 4-5 जण बसले खाली. एवढ्यामध्ये शिवदासांनी पुढचा मंत्र म्हटला, बसा बसा बसा. आता मात्र चोर घाबरले. शिवदासांनी आपल्याला चांगलं ओळखलं म्हणून ते चांगलं घाबरले आणि चुळबुळ करू लागले. बसलात का बसलात का बसलात का. एवढं ऐकल्याबरोबर चोरांनी म्हटलं, शिवदासांनी आपल्याला ओळखलं म्हणून चोर उठून उभा राहिले. चोर उठून उभा राहिल्याबरोबर शिवदास पुढे म्हणू लागले, उठलात का उठलात का उठलात का. आता मात्र चोरे पूर्ण घाबरले आणि ठरवलं की शिवदासांनी आपल्याला चांगलंच पाहिले म्हणून चोर पळू लागले. दरवाजाच्या दिशेनं बाहेर जाऊ लागले. एवढ्यामध्ये शिवदास म्हणू लागले, चाललात का चाललात का, सावकाश जा सावकाश जा. एवढं मात्र ऐकल्याबरोबर आता मात्र शिवदासानं आपल्याला चांगलं ओळखलं म्हणून हातातलं 10 तोळ सोनं तिथंच टाकलं आणि पळून गेले. चोर पळून गेले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर शिवदासाला 10 तोळ सोन्याचा लाभ झाला आणि ते चोर विचारात पडले. आपण पटकन जाऊन शिवदासाची माफी मागावी जेणेकरून आपली जेलची सजा माफ होईल. अन्यथा शिवदासांनी आपल्याला जर जेलमध्ये टाकलं तर आपलं नावही खराब होईल आणि आपल्या संसाराचाही विध्वंस होईल. म्हणून ते 4-5 चोर मिळून शिवदासाच्या घरी आले. शिवदास बाजूवर सोनं घेऊन बसलाच होता. सगळ्यांनी त्याचे पाय धरायला सुरुवात केली. अहो शिवदास, आम्हाला माफ करा, आम्हीच रात्री तुमच्या घरी चोर होऊन आलो होतो. हे 10 तोळे सोनं सुद्धा आम्हीच टाकून गेले. तुम्ही आम्हाला ओळखलं की हो. आम्ही तुमच्या घरी आलो असताना तुम्ही आम्हाला म्हटलं काय म्हटलं, या या या. बसल्यानंतर म्हटलं बसा बसा बसा. उठल्यानंतर म्हटलं उठलात का उठलात का उठलात का. निघाल्यानंतर म्हटलं चाललात का चाललात का चाललात का. पुन्हा म्हटलं सावकाश जा सावकाश जा सावकाश जा. तुम्ही आम्हाला ओळखल्यामुळं आम्ही तुमची माफी मागायला आलोय बरं का, आम्हाला क्षमा करा अशी विनंती करून त्या शिवदासाचे पाय धरू लागले. पण आम्हाला जेलमध्ये टाकू नका. त्यावेळेस शिवदासाच्या डोक्यात प्रकाश पडला. बायकोच्या सांगण्यावरून जर मी कथेला गेलो असेल आणि 10 तोळे सोन्याचा लाभ जर आपल्याला होत असेल, न सांगता जर मी कथेला आलो तर मला किती तोळ्याचा लाभ होईल, किती तोळ्याचा लाभ होईल, आहे की नाही. जीवनामध्ये आपल्याला कशाचीही कमतरता होणार नाही एवढा लाभ या कथेच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे. आणि त्या दिवशी त्या शिवदासाला या कथेला येण्याची किंमत कळाली आणि नित्यनेमाने तो पत्नीसोबत कथेचा लाभ सूत पुराणिक महाराज आपल्या समोर ठेवता आहेत. कथा ही व्यर्थ जाणार नाही. मनामध्ये कुठलाही संकल्प ठेवा, तो संकल्प त्या ठिकाणी पूर्ण करणारी ही कथा आहे. आणि त्यामुळं ही कथा ऐकायला येत असताना एक नियम सूत पुराणिक महाराज सांगू लागलेले आहे. देवाने तुम्हाला किती हात दिलेले आहेत? मला 2 दिलेले आहेत, तुम्हाला 2. तुम्हाला मातांना 2. माता भगिनींनी उद्याला येताना एक पुण्य कर्म करायचं. 2 हात दिलेले, दोन्ही हाताने तुमच्या 2 मैत्रिणी ओढून आणायचं कथेला. आलेच पाहिजे म्हणायचे, नाहीतर बोलतच नाही म्हणायचं. भांडण करायचं तिच्यासोबत, बोलतच नाही म्हणायचं. तिला आणलेल्याचं पुण्य सुद्धा तुमच्या पदरात पडणार आहे म्हणून दोघीला इथं कथेला घेऊन यायचं. तुम्ही सगळे मित्रगण, पुरुष मंडळी, तुमचे 2 मित्र कथेला घेऊन यायचे आणि काय करायचं, काय करायचं, इथं आणलेल्याचं पुण्य तुमच्या पदरामध्ये प्राप्त होणार आहे एवढंच करायचं. भांडण करा चांगल्या कामासाठी आणि वेळ द्या. मी प्रश्न विचारेन तुम्हाला, गुरु अगोदर का शिष्य अगोदर? बरं, त्याच्याही पहिला प्रश्न विचारेन, भक्त अगोदर का देव अगोदर? सागर महाराज कसं आहे, भक्त अगोदर की देव अगोदर? रांग उत्तर आहे. इकडं मातांनो, वा
एकदा माझ्या आईसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा, सांगितले ना टाळ्या वाजवल्यानंतर झटका येत नाही आणि टाळ्यात इथंच वाजवल्या जातात, म्हणून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा, आहे की नाही? या तरी माध्यमातून तुमचा झटका बंद होऊ द्या, आहे की नाही? हा फळ आहे, हे लाभ आहे. तर भक्त अगोदर सांगितलेलं आहे, त्याचं कारण आहे महामृत्युंजयेश्वर मंदिरामध्ये भगवान शिवाचं सानिध्य आहे. भक्त जर मंदिरामध्ये नाही गेले, भक्तांनी जर शिवलिंगाला जल नाही वाहिलं, हार नाही घातला, भस्म नाही लावलं, देवाला शोभा? मग भक्त अगोदर की देव अगोदर? भक्तासाठी भूमंडळ धुंडाळी तो जाश्वन्निळ. भक्तासाठी धावत येणारा तो देव आहे, त्यामुळं अगोदर भक्त आहे आणि नंतर मग देव आहे. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. भक्ताचा भाव पाहून भक्ताच्या घरामध्ये काम करणारा देव आहे, म्हणून पहिला नंबर भक्त आहे. तसं गुरु अगोदर का शिष्य अगोदर? आता शिष्य अगोदर. आता मात्र चांगलं कळतंय. मग आज महाराज येण्याच्या अगोदर शिष्य अगोदर होते का गुरु अगोदर होते? काही 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 होते, पण काही काही गुरुच्या नंतर आले. म्हणून गुरुच्या स्वागताला आपण उद्यापासून बरोबर 10:30 वाजता इथे उपस्थित राहायचे. बरोबर आहे ना? जागे आहेत का नाही बघतो? 10:30लाच ना? किती वाजता? किती वाजता? 7:30 आहे की नाही? तर मी टाइम देतो आहे, बरोबर 7 वाजता आपण या ठिकाणी या शिवा अनुभव मंडपामध्ये उपस्थित राहून गुरूंचं स्वागत करून 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10 3 तास जर तुम्ही मला कथा सांगायला वेळ दिलात तर ज्ञानाचं भांडार तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून मी देणार आहे. फक्त मला वेळ हवा आहे, तुमची उपस्थिती या ठिकाणी हवी आहे. जास्तीत जास्त बहुसंख्येने उद्याला आपण बरोबर 7 वाजता आमचे स्वर शिवानी संगीत संच गायन सुरुवात करतील. त्या गायनामध्ये सहभाग घेऊन आपण या ठिकाणी या शिव महापुराण कथेला उपस्थिती लावावी आणि बरोबर 10:30 वाजता उपस्थित राहावं. बरोबर आहे ना? महाराज परीक्षा घेतात बरं का 2-3 वेळा. किती वाजता? 7 वाजता. वेळातून वेळ काढून आपण या ठिकाणी सकळ ही कामं टाकून या. सगळी कामं 6 दिवस बाजूला टाकायचे. इथं आल्यानंतर मिळेल ती सेवा करायची. इथं जर एखादा कागद पडला असेल, एखादा कप पडला असेल, सतरंजी अंथरायची राहिली असेल, खुर्ची लावायची राहिली असेल, प्रत्येकाने न सांगता इथं प्रत्येकाचं काम करायचं आहे. ते काम भगवान शिवाच्या डायरीवर पोचणार आहे. 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत दान देऊन सुपात्र ठिकाणी आपल्याला भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. दानाचं महत्त्व, सेवेचं महत्त्व, इथं येण्याचं महात्म्य आपण उद्याच्या दुसऱ्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये श्रवण करणार आहोत. सूत पुराणिक महाराजांनी परिचय दिलेला आहे. सूत पुराणिक महाराज आता पुढे या कथा कशा प्रकारे सांगतील, या कथा आपण उद्याच्या दुसऱ्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये श्रवण करणार आहोत. आजच्या पहिल्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये आपण भगवान शिवाच्या या शिव महापुराण कथेचा परिचय, यामध्ये किती श्लोक आहेत, किती संहिता आहेत, याची नियमावली कशी आहे, या कथा आपण श्रवण केलेल्या आहेत. उद्याच्या दुसऱ्या दिवशी शिव महापुराण कथेमध्ये आपण पापी दुराचारी ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेणारा बिंदुल नावाचा ब्राह्मण, जीवनामध्ये मदिरा प्राशन केलेला आहे, दुराचारी कृत्य केलेले आहेत, तरी सुद्धा या शिव महापुराण कथेच्या श्रवणाने त्या पापी दुराचारी बिंदुल ब्राह्मणाचा उद्धार कशा प्रकारे झाला, ही कथा आपण उद्याच्या दुसऱ्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये श्रवण करणार आहोत. एवढं या प्रसंगी सांगून आजच्या पहिल्या दिवसीय शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना, झालेली शिव महापुराण कथा भगवान शिव परमात्मा, गुरु माऊली, जन्मदाते आई वडील श्री महामृत्युंजयेश्वर महादेव, श्री महालक्ष्मी करवीर माता, श्री स्वामी समर्थ महाराज, श्री दक्षिणमुखी हनुमान महाराज व आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मरूपी भगवंताच्या दिव्यचरणी आजच्या पहिल्या दिवसाची कथा समर्पित करून आजच्या पहिल्या दिवसीय शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करीत आहोत. ओम शांती शांती शांती. ही माझी वाक्पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरुराजा.
मन्मथ शिवलिंग विनवियोजा श्री गुरु नागेशासी श्री गुरु नागेशासी श्री गुरु नागेशासी श्री गुरु नागेशासी नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय शिवाय नमः 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 शिवाय हे निज 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 पनी झारे दादा निज 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 पनी झारे दादा आणि मरे मरे दादा नि दादा बाबा मामा गा रे रे दादा नि दादा बाबा मामा गा रे रे गम गम पध निसा गम गम पध निसा गम गम पध निसा नि दादा नि दादा नि दादा नि दादा नि दादा रे 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 गा गा रे गा गा रे गा गा रे गा आणि मरे मरे नि दादा नि दादा नि दादा नि दादा नि दादा रे 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 गा गा रे गा गा रे गा गा रे गा आणि मरे मरे दादा नि दादा बाबा मामा गा रे रे दादा नि दादा बाबा मामा गा रे रे गम गम पध निसा गम गम पध निसा गम गम पध निसा सा 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 नमः शिवाय 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 नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव महामृत्युंजयेश्वर महादेव की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री महालक्ष्मी करवीर निवासी माता की जय श्री दक्षिणमुखी हनुमान महाराज की जय सब संतन की जय हर हर महादेव हर महादेव
शंभुदेवा देवादी देव महादेवा आरती करू शंभुदेवा देवादी देव महादेवा आरती करू शंभुदेवा देवादी देव महादेवा आरती करू शंभुदेवा देवादी देव महादेवा जल भस्माने पूजा करूने बेलवाहू चरणाला पाहुणे आईसी भोळी भक्ती मनी शंभुदेव हसला भक्ता तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभुदेवा देवादी देव महादेवा आरती करू शंभुदेवा देवादी देव महादेवा जय भोले पलावून नैवेद्य दाखवू मुखाला पाहुणे आईसी गोड भक्ती मनी शंभू संतोषला दान देणारा सुखाचा झरा त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभुदेवा देवादी देव महादेवा आरती करू शंभुदेवा देवादी देव महादेवा ओ शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला कुमार गाई हाक देवा मारी कुमार गाई हाक देवा मारी त्याच्या सेवेत जन्म जावा आरती करू शंभुदेवा देवादी देव महादेवा आरती करू शंभुदेवा देवादी देव महादेवा ओ कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि गुणातीत कांतं परब्रह्म शान्तं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहम् उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामीष्टलिङ्गं महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिङ्गं नमामीष्टलिङ्गं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं हरः ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमानस्य नमो तेनाकं महिमान् सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिव गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः इति मंत्रपुष्पांजलि समर्पयामि जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव शिव महापुराण भगवान की जय हर हर महादेव भारत माता की जय वंदे मानव धर्म
अधर्माचा विजय असो धर्मानेच विश्वाला शांती मिळते गौ माता की जय. सरस्वती माता की जय. अपने अपने माता पिता की जय. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव